चला मंडळी, आज आपण व्हेज सँडविच कसा करायचा हे पाहूयात. तर नमस्कार मंडळी, मी पंकिता पाटील तुम्हा सर्वांच्या माझ्या स्वाद अग्रिकोयांच्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर मी हे शिमला मिरची, कांदा आणि काकडी याचं बॅटर बनवलं आहे. याच्यामध्ये मी पिझ्झा पास्ता सॉस, मेयोनीज वगैरे टाकलेलं आहे आणि हे आपण सलाड कापून घेतलेला आहे. काकडी, टोमॅटो, बीट, कांदा, बटर आणि हे मी पिझ्झा पास्ता सॉस, मेयोनीज, चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो टाकून हा सॉस बनवला आहे. मीठ आणि चाट मसाला आणि ब्रेड घेतलेला आहे आणि चीज घेतलेला आहे. तर चला मग आपण सँडविच बनवायची सुरुवात करूयात. आपण हा ब्रेड घेतलेला आहे. ब्रेडला आपण सर्वात प्रथम बटर लावत आहोत दोन्ही साईडला. आपण 3 लेअरचं सँडविच बनवणार आहोत. आपण जे बॅटर बनवलेलं ते मी शिमला मिरची बारीक कापून घेतलेली होती आणि काकडी बारीक कापून घेतलेली होती, कांदा बारीक कापून घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये जो मी पिझ्झा सॉस बनवलेला होता, आता मी ब्रेडलासुद्धा लावत आहे. तो पिझ्झा सॉस आणि मेयोनीज, चिली फ्लेक्स, टोमॅटो केचप थोडंसं आणि ऑर्गॅनो हे सर्व एकत्रित करून हा सॉस मी बनवलेला होता आणि हा सॉस मी त्या मॅरिनेशनमध्ये टाकलेला होता. जो मी आता ब्रेडला लावते आहे तोच सॉस आहे. व्यवस्थित असा आपण सॉस लावून घेतलेला आहे ब्रेडला. आता अशाच प्रकारे आपण 2-3 ब्रेडला सॉस वगैरे सगळं बटर वगैरे सॉस लावून घेऊयात, कारण की आपल्याला 3 लेअरचा सँडविच बनवायचा आहे ना. बटर लावतोय सर्वात प्रथम. त्याच्यानंतर आपण जो पिझ्झा पास्ता सॉस, सँडविचचा सॉस बनवला आहे मी ॲक्च्युली. सॉस एवढा भारी लागतो ना, छानच लागतो. म्हणजे ट्राय करून बघा तुम्हीसुद्धा एकदा. आता आपण ही जी ग्रीन चटणी बनवली आहे ही आपण पुदिना, कोथिंबीर, मिरची आणि आपण जी भाजलेली चणा डाळ असते त्याच्याने बनवलेली आहे. बघू शकता. आता आपण ब्रेडला ती ग्रीन चटणीसुद्धा लावत आहोत. जर ग्रीन चटणी आपण सँडविचला लावली नाही तर सँडविच खायला मजाच नाही आहे. तर ही ग्रीन चटणी आवर्जून बनवा. सोपी रेसिपी आहे. सँडविचचीच ग्रीन चटणी आहे ही आणि एकदम सोपी रेसिपी आहे. काहीच नाही. पुदिना घ्यायचा आहे आपल्याला आणि आपण बघा जे बॅटर बनवलेलं होतं, जे मी तुम्हाला दाखवलेलं, मी 3 सॉसेस एकत्र करून बॅटर बनवलेलं होतं, ते आता मी फर्स्ट लेअरला टाकत आहे. व्यवस्थित असं टाकत आहे फर्स्ट लेअरला. आता मी त्या लेअरला सॉस आणि ग्रीन चटणी लावलेला ब्रेड परत वरती ठेवत आहे आणि वरून परत मी त्याला सॉसेस लावत आहे. ग्रीन चटणी लावते आहे ॲक्च्युली. ग्रीन चटणी लावून झाल्याच्यानंतर आपण जे कापून घेतलेलं साहित्य होतं, आता मी बटाट्याचा फर्स्ट लेअर लावत आहे. ते सर्व साहित्य आपण सँडविचवर ठेवून घेऊयात. पूर्ण लेअर एक बटाट्याचा लावलेला आहे मी. त्याच्यानंतर पूर्ण लेअर मी बीट, काकडी, कांदा, टोमॅटो असे संपूर्ण लेअर लावून घेत आहे आता सगळं सँडविचला. याच्यावर आता मी वरून चाट मसाला ॲड करत आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करत आहे, कारण की आपण जर चाट मसाला आणि मीठ नाही टाकलं तर ते सँडविचला टेस्ट येणार नाही. आता मी शिमला मिरची ठेवत आहे. बघू शकता तुम्ही. काकडी आणि सर्व साहित्य आपण ठेवून ब्रेडची वरची स्लाईस लावून घ्यायची आहे आणि मी एकीकडे टोस्टर गरम करत ठेवलेला आहे. आता मी चीज खिसून टाकत आहे त्याच्यात.
तर अशा प्रकारे मंडळी आपला टोस्टर पण गरम झालेला आहे। आता मी त्याला खाली बटर लावून घेते, कारण की मग सँडविच चिपकायला नको आणि जास्त करपायला पण नको, त्यामुळे मी बटर लावून घेत आहे। आणि व्यवस्थित मी आता सँडविच ठेवलेला आहे, बघू शकता तुम्ही। वरून पण मी ब्रेडला बटर लावून घेतलेला आहे, कारण की वरच्या लेअरला चिपकायला नको, त्यासाठी मी वरून पण ब्रेडला बटर लावून घेतलेला आहे। बघू शकता आपला झालेला आहे एक साईड। आता एक साईड आपली बाकी आहे। साहित्य जास्त असल्यामुळे थोडं बाहेर येते ब्रेडमधून। तर बघू शकता आपला सँडविच रेडी झालेला आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला माझा सँडविचचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।